नमस्कार. NDTVच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्योतिष्य रत्न सौ प्रीती कुलकर्णीचा मनापासून नमस्कार. दिनांक 23 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसामध्ये आहे भाऊबीज. म्हणजे दिवाळीचा हा सगळ्यात मोठा सण आहे. खरंच आनंदाचा आहे. भावा बहिणीचं नातं दृढ करण्याचं आहे. म्हणजे जसं पाडवा हे पती पत्नीचं प्रतीक आहे, त्यांचं नातं दृढ करून देणारा आहे, तसंच भावा बहिणींचं नातं दृढ करणारा, महिलांना माहेरी यायला एक छानसा मोका देणारा, वेळ देणारा हा सण भाऊबीज. भावाचं आणि बहिणीचं बीजाचं नातं अधिक घट्ट करणारा हा सण. पण ह्या सणाला प्रत्येकाने काय बरं आपल्या बहिणीला दिलं पाहिजे आणि काय बरं भावाकडनं घेतलं पाहिजे? कुठल्या राशीला चांगला दिवस आहे, कुठल्या राशीसाठी थोडं त्रासदायक दिवस आहे, जाणून घेऊया. मेषरास. मेष राशीच्या व्यक्तींचा जाणारा जो दिवस आहे तो संमिश्र पद्धतीचा जाण्याची शक्यता निर्माण होतीये. म्हणजे घरामध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद होऊ शकतात, पण महिलांना चांगले प्रवास योग आहेत. अर्थात माहेरी जाण्याचा दिवस देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये आनंदात तुम्ही जाऊ शकाल, चांगली गुंतवणूक करू शकाल. पण प्रकृतीकडेही लक्ष द्या आणि खर्चावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. सोन्यातली गुंतवणूक, चांदीतली गुंतवणूक दीर्घ मुदतीचे लाभ प्राप्त करून देणारी ठरेल. तुम्हाला जर इन्शुरन्स काढायचा असेल, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, थांबा, घाई करू नका. अप्स अँड डाऊन्स शेअर्स मार्केटमध्ये खूप आहेत आणि सध्या ते होत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा होणार आहेत. मानसिक ताण घेणं, चिडचिड करणं यापेक्षा त्यातली गुंतवणूक तुम्ही सोन्यात करणं हे अधिक लाभदायी ठरेल. घरामध्ये ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे, मेषराशीच्या व्यक्तींना ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आनंद वार्ता नक्की ठरू शकते. पण उष्णतेचे विकार होण्याची शक्यता निर्माण होतीये, त्याची नक्की काळजी घ्या. कुलस्वामिनीची आराधना करणं लाभदायी ठरेल. वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना थोडेसे आगंतुक पाहुणे येणं, अचानक घरी येणं आणि त्याच्यामुळे कार्यक्रमात थोडासा बदल करायला लावणं आणि त्याच्यामुळे होणारी चिडचिड असं होऊ शकतं. परदेश गमनाच्या संधीसुद्धा वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगल्या मिळत आहेत. घाई करू नका, गडबड करू नका. प्रकृतीकडे लक्ष द्या, विशेष करून पोटाकडे लक्ष द्या. महिला वर्गाने गर्भाशयाच्या त्रासांना म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करूच नये. डॉक्टरांना त्वरित जाऊन भेटावं, दाखवावं. प्रकृतीची काळजी घेणं आजच्या दिवसात महत्त्वाचं ठरतंय. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा जाणारा जो दिवस आहे थोडीशी उष्णता वाढवणारा, पती पत्नींमध्ये किरकोळ वाद निर्माण करणारा असा दिवस जाऊ शकतो. पण मुळातच तुम्ही हट्टीपणाने का बघता? समजूतदारपणाने बघा, मग बघा आनंद कसा घेता येतोय. बाहेर फिरायला जाण्याचे योग चांगले आहेत. खर्चाकडे न बघता थोडासा आनंदाकडे बघा, यश तुमचंच आहे. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांचा आजचा जाणारा दिवस धावपळीचा आहे. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांचा आजचा जाणारा दिवस धावपळीचा दिवस आहे. घरामध्ये पाहुणे मंडळींची ये-जा होऊ शकते आणि तुम्हालाही बाहेर जायचं असू शकतं. झालं ना सगळं, मग त्यावरनं थोडीशी चिडचिड होऊ शकते. पण अर्थातच तुम्हाला घर घ्यायचं असेल, जमीन घ्यायची असेल, तुम्हाला शेती संबंधी काही निर्णय घ्यायचे असतील, तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल, प्लॉट घ्यायचा असेल, तुम्हाला जर दुकानासाठी जागा घ्यायची असेल, गाळा घ्यायचा असेल, आजचा दिवस छान आहे. आजच्या दिवसामध्ये यश तुमचंच आहे. आर्थिक उलाढाल मनासारखी होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी आनंद व्यक्त करायला हवा. मनासारखी गुंतवणूक होईल. सोन्यात गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही. महिला वर्गाला विशेष लाभाचा दिवस जाऊ शकतो. सामाजिक कार्यातही भाग घेण्याची शक्यता निर्माण होतीये. आनंदाने भाग घ्या. कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींचा
कार्यक्षेत्रात स्वतःला मोठं करण्याचा दिवस आहे. ज्या व्यक्ती व्यवसायात आहे, म्हणजे सोनाराचा ज्यांचा व्यवसाय आहे किंवा ज्या व्यक्तींचा कापड उद्योग आहे, खाद्यपदार्थांसंबंधी ज्या व्यक्ती व्यवसाय करता आहेत, वैद्यकीय व्यवसायामध्ये आहेत, ज्या व्यक्ती डॉक्टर, वैद्य किंवा ज्या व्यक्तींचं स्वतःचं दुकान आहे, गोळ्या औषधांचं मेडिकल स्टोअर आहे, किंवा ज्या व्यक्ती होलसेलर आहेत मेडिकलचे, त्यांना जाणारा चांगला दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये महिलांना देखील थोडासा आराम करावा, विश्रांती घ्यावी. कामाचा ताण खूप झाला आहे असं वाटणार आहे, पण वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला तसं कदाचित करू देणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. महिलांना माहेरी जाण्याचे योग खूप चांगले येत आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस लाभाचा आहे. आजच्या दिवसामध्ये संततीच्या बाबतीत किरकोळ जर काही सोडलं तर बाकी कुठलेही प्रकारचे त्रास होण्याची तशी शक्यता निर्माण होत नाही आहे. म्हणजे मतभेद होणं, किरकोळ चिडचिड होणं, मुलांसाठी खर्च करावा लागणं, एकंदरीत असं घडू शकतं. सिंह राशीच्या व्यक्तींना गुंतवणूक करताना जरा काळजीपूर्वक आत्ता गुंतवणूक करायची आहे. म्हणजे तुम्ही सोन्या चांदीत करू शकतात, पण शेअर मार्केट, कमोडिटी मार्केटमधली गुंतवणूक आत्ता सध्या टाळणं इष्ट ठरणार आहे. विशेष लक्ष त्यांचं सद्यस्थितीत प्रकृतीकडे असणं फार महत्त्वाचं आहे. उष्णतेचे विकार, पोटशूळ, पित्त वाढणं, पित्तरस जास्त पोटामध्ये आल्यामुळे पित्ताशयाला त्रास होणं असं होऊ शकतं. त्यामुळे मुळातच प्रकृतीकडे लक्ष द्या, उष्णतेकडे लक्ष द्या. शक्यतो मुगाच्या डाळीचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न जरूर करा. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ ह्या गोष्टींना थोडंसं अवॉइड करा, म्हणजे पित्तही कमी होईल. धणे जिरे एकत्र करून ते पाण्यात कालवून त्याचं उकळून काढा, नक्की प्या. थोडासा थंडावा मिळेल, आतमध्ये प्रकृती थंड होईल. रात्रीचं दह्याचं सेवन करू नका, त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. आनंद घ्या, आनंद द्या. आजच्या दिवसामध्ये यश तुमचंच आहे, मात्र आनंदाने ते पचवता आलं पाहिजे. त्यामुळे आजच्या दिवसात काळजी घेणं गरजेचं आहे. कन्या राशीचा आजचा जाणारा दिवस खर्चिक म्हणायला काहीच हरकत नाही. खर्च होत आहेत, थोडे वाढत आहेत, आणि काही खर्च योग्यच असतात. मुलांसाठीचे खर्च तुम्ही करण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसामध्ये लाभ चांगले होत आहेत. कापड उद्योगात ज्या व्यक्ती आहेत, ज्वेलरीच्या क्षेत्रात ज्या व्यक्ती कार्यकर्ता आहेत, ज्या व्यक्तींचा कापडा उद्योगासंबंधी काही दुसरा व्यवसाय असू देत, लाभ तुमचेच आहेत. आजच्या दिवसामधली गुंतवणूक काही गर्दीत करू नका, किंवा आजच्या दिवसातली गुंतवणूक टाळून ती नंतर करणं तुम्हाला इष्टप्रद ठरणार आहे. आजच्या दिवसामध्ये कन्या राशीच्या महिलांनी विश्रांती घेणं आणि प्रकृतीची काळजी घेणं. मासिक धर्माचा जर त्रास असेल तर त्यात अधिक लक्ष घालणं गरजेचं आहे. तुळ राशीच्या व्यक्तींचा चांगला संमिश्र जाणारा दिवस आहे. मी संमिश्र आणि चांगला का म्हणते माहिती आहे का? म्हणजे साधारणपणे सकाळपासून दुपारपर्यंत दिवस चांगला आहे, पण त्यानंतर थोडासा संमिश्र होईल. खर्च वाढतील, आराम करावा, एन्जॉय करावं असं वाटणार आहे. पण आजच्या दिवसामध्ये गुंतवणूक चांगली होऊ शकते. जमिनीतली, व्यवसायातली गुंतवणूक, व्यवसायाकरता केलेली गुंतवणूक, इंटिरियर लाभदायी ठरणार आहे. अर्थातच त्याबरोबरच रवी खराब झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना किंवा ज्या व्यक्ती वैद्य आहेत, मेडिकल स्टोअर आहे, औषध विक्रेते आहेत, काळजीपूर्वक व्यवसाय करा. त्रास होण्याची शक्यता आहे. स्वतःच्याही प्रकृतीकडे लक्ष द्या, पत्नीच्याही प्रकृतीकडे लक्ष द्या. पत्नीशी किरकोळ कारणाने मतभेद होण्याची शक्यता निर्माण होतीये. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस हा छान जातोय. ज्यांना विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना जोडीदार मनासारखा प्राप्त होईल. मात्र आज ज्यांना स्किन डिसीज आहे, ज्यांना स्किनला त्रास होतोय, त्यांनी काळजी घ्यावी. त्याच्यानंतर फटाके फोडताना देखील वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये प्रकृतीची, विशेषतः स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलश्रुती देतो आहे. म्हणजे थोडंसं चिडचिड होणं, वाद होणं, पत्नीशी मतभेद होणं असंही घडू शकतं. पण नंतर तिच्यासाठी किंवा पतींसाठीच तुम्ही काहीतरी छान करणार आहात, आनंद घेणार आहात. आजच्या दिवसामध्ये गणपती आराधना करा, लाभ होतील.
धनुराशीच्या व्यक्तींचा पर्यटनाचा दिवस म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आज तुम्ही बाहेरगावी जाण्याचे योग खूप चांगले आहेत. तुम्हाला फिरायला जायचं असेल, परदेश गमन करायला जायचं असेल, नवीन नोकरीचा शोध असेल, तुम्हाला आजच्या दिवसात तुम्हाला यशस्वीता चांगली मिळणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींना आर्थिक गुंतवणुकीमध्ये सुद्धा चांगले फायदे पाहायला मिळणार आहे. व्यवसायामध्ये सुद्धा चांगला आर्थिक उलाढाल बघायला मिळेल. अर्थातच थोडे त्रास होऊ शकतात आजच्या दिवसामध्ये दुपारनंतर, पण खूप घाई गर्दीत निर्णय घेण्याची काहीच गरज नाही. आजच्या दिवसात संततीचेही यश तुम्हाला मनाला प्रसन्न करून टाकणारे असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींचा धावत्या गतीने जाणारा दिवस आहे. तुम्हाला घरामध्ये जर नवीन काही गोष्टी खरेदी करायच्या असतील, घर खरेदी करायचं असेल, जमीन, वास्तू, फ्लॅट तुम्हाला खरेदी करायचं असेल, आजचा दिवस शुभ आहे. किंवा त्यासंबंधी तुम्हाला नवीन काही प्रयत्न करायचे असतील, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जरूर करू शकता. इन्व्हेस्टमेंट फक्त घाई गर्दीत करू नका. तुमच्या पत्रिकेनुसार वास्तू कशी घ्यायला हवी, ती कशी असावी याचा विचार करून मग तुम्ही घर खरेदी करणं योग्य ठरेल. मी तर संबंध राशींसाठी हेच म्हणेन. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आरोग्याची काळजी घेताना आपल्या पत्रिकेनुसार आपण काय काळजी घ्यावी अत्यंत डिटेलमध्ये आपल्याला ही माहिती मिळत असते. त्यानंतर गुंतवणूक नेमकी कुठल्या क्षेत्रात करायची हे आपल्या पत्रिकेनुसार जर आपण ठरवलं तर अगदी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती नेमकी कुठल्या कंपनीत आपण केली पाहिजे म्हणजे लॉंग टर्मचा फायदा मिळू शकतो, ही बाब आपल्याला आपल्या पत्रिकेतनं राशी हा 60% तर आपली पत्रिका ही 100% आपल्याला यश देऊ शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस सामान्य जातोय. तुमच्या मुलांना तब्येतीच्या कारणाने काहीतरी तक्रारी निर्माण होऊ शकतात. व्हायरल होणं, सर्दी होणं, ताप येणं किंवा त्यांची चिडचिड होणं, त्यांना त्यांच्या मित्रांकडनं होणारे त्रास तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनी थोडंसं जिद्दीपणा आजच्या दिवसात कमी केला पाहिजे. मुलांना समजून घेतलं पाहिजे आणि पत्नीला देखील. सपोर्ट तुमच्या मानसिकतेचा त्यांना हवा आहे. तसं करू नका. समजून घ्या, त्यांना सपोर्ट करा आणि हो, त्यांच्या मागे भरभक्कम उभे राहा. नवीन नोकरी मिळण्याच्या संधी आहेत, पण स्ट्रगल मात्र करावा लागेल. नोकरीमध्ये मात्र तुम्हाला जर वर्चस्व हवं असेल किंवा वरची पद हवं असेल, वरची जागा हवी असेल तर मात्र थांबायला हवं. तो स्ट्रगल पिरियड अजून तुमचा संपलेला नाही आहे. नवीन नोकरीच्या जरी संधी आल्या तरी असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला जर वरचं पद हवं असेल तर घाई गर्दी करू नका. येणाऱ्या काळात तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू शकतात. मारुतीची आराधना सोडू नका आणि त्याबरोबर गोरक्षनाथांची आराधना करणं आणि कालभैरवाष्टक वाचणं हे तुम्ही नियमित केलं पाहिजे. मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा जाणारा दिवस थोडासा संमिश्र जातोय. म्हणजे आर्थिक मानसिक गुंतवणूक खूप छान आहे, प्रगती होतीये, मात्र प्रकृती साथ देत नाही आहे. विशेष करून महिलांना कमरेचे पायाचे त्रास होण्याची शक्यता आहे. हाडांची दुखणी ज्यांना आहे की ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. ती काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. मीन राशीच्या व्यक्तींनी, महिलांनी विशेष करून घेतली पाहिजे. ज्या महिलांना PCODचा त्रास आहे, ज्या महिलांना फायब्रॉइड आहे, ज्यांना थायरॉइड आहे, अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. खर्च सांभाळूनच केला पाहिजे, पण प्रकृतीसाठीचा खर्च हा महत्त्वाचा असतो हे विसरता कामा नये. महिलांनी थोडंसं विश्रांतीकडे कल द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे भाऊबीज आहे, त्याचा आनंदही घ्यायचा आहे, त्यामुळे मस्त माहेरी जायचं आणि विश्रांती घ्यायची, असंही करायला काही हरकत नाही. आजच्या दिवसामध्ये मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीमधनं शांतता आहे, पण हाताखालच्या व्यक्तींकडनं त्रास होण्याची शक्यता निर्माण होतीये. त्यामुळे अतिविश्वास तुम्हाला त्रासदायक परिस्थितीत नेण्याची शक्यता निर्माण करतोय. त्यामुळे कोणावरही अतिविश्वास टाकून काम सोपवू देऊ नका. बघा, निरीक्षण करा. नोकरीमध्ये स्थिरता आणि व्यवसायामध्ये आर्थिक उन्नती तुम्हाला बघायला मिळणार आहे. मात्र नोकरीमध्ये वरिष्ठांकडनं तुम्हाला सपोर्ट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मत मांडायचं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल, जरूर वरिष्ठांशी बोलून बघा. आजचा दिवस यशस्वी जाणार आहे, त्यामुळे दत्त आराधना नक्की करा.
म्हणजे आपण भाऊबीजेचं कसं जाणार आहे आजचं राशी भविष्य, आजचा दिवस कसा घालवायचा आहे, आपल्याला कसं कसं आजच्या दिवसामध्ये गुंतवणूक करायची आहे, काय उपासना करायची आहे ते आपण बघितलं. अर्थातच हे राशीनुसार झालं, पण तुम्हाला जर अगदीच डिटेल बघायचं असेल तर तुमच्या पत्रिकेवरनं ठरवा. नक्की तुम्हाला लाभ होतील. येणारा कालावधी तुमच्यासाठी आनंदाचा, खूप खूप वृद्धिंगततेचा, आर्थिक गुंतवणुकीत यश देणारा, आध्यात्मिक प्रगती करून देणारा असाच जावो ही माझी मनापासून दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. नमस्कार.